नमस्कार. ज्योतिष भास्कर, सुशील कोराड यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि वर्ष संपतंय. नवीन वर्षाचं आपण सगळे उत्साहाने स्वागत करणार आहोत आणि जसं नवीन वर्ष जवळ येतंय तसं आम्हाला मेसेजेस येतायत आणि अनेक लोकांचा प्रश्न आहे, की "सर या वर्षीचं आमचं काय राशी भविष्य आहे किंवा हे येणारं वर्ष आमच्यासाठी कसं जाणार आहे?" असं प्रत्येकाला उत्सुकता आहे. त्याबद्दल आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण स्वागत करूयात ज्योतिष भास्कर सुशील कोराड सरांचं. सर नमस्कार. नमस्कार. आणि राशिभविष्यात बद्दल बोलण्यापूर्वी मला जरा जाणून घ्यायचं आहे, की 2026चं येणारं जे वर्ष आहे ते कशा पद्धतीचं वर्ष असणार आहे? कुठल्या महत्त्वाच्या ज्योतिषशास्त्रीय घटना किंवा कुठले बदल येणाऱ्या वर्षामध्ये घडणार आहेत? 2026 हे वर्ष हे सूर्याने प्रभावित वर्ष असणार आहे. हं, आणि या काळात सूर्याचा प्रभाव प्रामुख्याने आपल्याला जाणवणार आहे. हं, म्हणजे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये खास करून सूर्याच्यामुळे वाढ होणार आहे. हं, हं, उष्णतेमध्ये वाढ होणार आहे. हं, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला काही घटना अशा दिसतील, की ज्याच्यामध्ये अ, भूकंप किंवा ज्वालामुखी हं, यांचे परिणाम किंवा उष्णतेचे परिणाम पृथ्वीवर तुम्हाला जास्त जाणवतील. त्याच्यामध्ये युद्धजन्य परिस्थितीसुद्धा बऱ्याच वेळेला निर्माण होऊ शकते. हं, येणाऱ्या काळामध्ये खास करून आता शनीची आपली जी पत्रिका आहे, म्हणजे भारताची पत्रिका आहे, हं. त्याच्यामध्ये मोठे राजकीय बदलसुद्धा तुम्हाला साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास आढळून येतील. बरं. म्हणजे पूर्णपणे परिस्थिती बदललेली असेल किंवा मोठी स्थित्यंतरं झालेली तुम्हाला दिसून येतील. यावर्षी 2026 मध्ये गुरु बदल महत्त्वाचे म्हणजे 1 जून 2026ला गुरु जो कर्क राशीमध्ये हं, प्रवेश करणार आहे. हं, हा एक मोठा बदल असणार आहे. हं, म्हणजे आपल्या ज्यांच्या पत्रिकेत गुरुचं प्राबल्य जास्त आहे त्यांना अतिशय छान पिरियड चालू होणार आहे हं, आणि ती लोकं लीड करतील. हं, त्याच्यानंतर पुन्हा 31 ऑक्टोबरच्या दरम्यान पुन्हा गुरु हा सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. हं, हा एक मोठा बदल त्यावेळेस असणार आहे 31 ऑक्टोबरच्या नंतर. जसं मी म्हटलं, हं, की मोठ्या राजकीय उलथापालथ किंवा हं, सिंह राशीत येणारा गुरु हा बऱ्याच वेळेला राजकीय स्थित्यंतर किंवा मोठ्या नेत्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारा हा हं, योग असणार आहे. हं. त्याच्यानंतर पुन्हा गुरु जो आहे हा जानेवारीच्या सुमारास 24 जानेवारीला वक्री होऊन पुन्हा कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजे गुरुचं हे स्थित्यंतर पर्टिक्युलरली हं, हे सूर्याच्या वर्षाला फार महत्त्वाचं ठरणार आहे. हं, हं, आणखीन शनी म्हणाल तर शनी तर यावर्षी पूर्णपणे मीन राशीमध्येच राहणार आहे हं. आणि साधारणतः तो 2 जून 2027ला बदल करणार आहे. म्हणजे ज्या राशींना 7.5 आत्ता चालू आहे, ती त्या पद्धतीने चालू राहणार आहे. हं. अच्छा हे महत्त्वाचे बदल यावर्षी असणार आहेत आणि असणारं जे वर्ष आहे, हे खास करून जसं मी म्हटलं, की ऊर्जा क्षेत्रामध्ये हं, म्हणजे एका बाजूला ते म्हणाल तर तुम्ही कॉम्प्युटरचं क्षेत्र किंवा या हं, क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे हं, आणि पर्टिक्युलरली सूर्याचं वर्ष असल्यामुळे नवीन प्रकारचं इंधन ज्याला हायड्रोजन वगैरे म्हणतात हं, हं, किंवा अशा पद्धतीचं इंधन निर्मााण होणार आहे हं, किंवा त्याचा वापर जास्त केला जाणार आहे. हं, म्हणजे आपण जी वाहनं बघतो, आता आपण इलेक्ट्रिकवर बघतो हं, वाहनं हं, किंवा काय, हं, त्याच्यापेक्षा पुढील प्रगत तंत्रज्ञान येईल, हं, की ज्याच्यामध्ये हायड्रोजनचा उपयोग केला जाईल. बॅटरीजमध्ये किंवा कशामध्ये हं, हा निश्चित एक फार आमूलाग्र बदल घडणार आहे. हं, कारण सूर्याच्या वर्षी ह्या गोष्टी निश्चित घडणार आहेत. हं, आणि शस्त्रास्त्रांमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. हं, नवीन-नवीन पद्धतीची शस्त्रास्त्रे जिचे त्याला म्हणतात आपण, की मास डिस्ट्रक्शनची शस्त्रास्त्र निर्माण होऊ शकतात हं, आणि या टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जाऊ शकतो. हं. त्याच्यामुळे येणारं वर्ष हे निश्चितच मोठ्या बदलांचं वर्ष असणार आहे. अर्थातच. म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये अनेक म्हणजे ऊर्जा स्रोतांमध्ये आपण वाढ झालेली बघू बरोबर. शकतो. राजकीय स्थित्यंतर आपण बघू शकतो हो, असं म्हणायला हो. हरकत नाही. आता आपण जरा वळूयात आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे म्हणजे ज्याची आपले सगळे प्रेक्षक व्ह्यूअर्स वाट बघतायत ते म्हणजे प्रत्येकाचं राशी भविष्य, प्रत्येक राशीचं राशी भविष्य. सगळ्यात पहिली रास मेष रास. कालपुरुष कुंडलीमध्ये पहिली रास हिला म्हटलं जातं आणि मेष राशीचा एक मूळ स्वभाव जो म्हटला जातो, की ते एक लीडरशिप त्यांच्यामध्ये असते, अग्रेशन असतं, डिसिजन मेकिंग बद्दल त्यांच्याबद्दल बोललं जातं. कसं असणार आहे येणारं वर्ष त्यांच्यासाठी? हो, निश्चितच. जसं मी म्हटलं, हे अग्नितत्वाच्या वर्षामध्ये आपण एंटर करतो आहोत. त्यामुळे मेष राशीच्या लोकांना नवीन गोष्टी सुरू करण्याची संधी मिळेल. हं, कार्यक्षेत्र बदलतील. हं, मेष राशीच्या लोकांच्या पत्रिकांमध्ये लीडरशिप क्वालिटीज किंवा याच्यासाठी चांगले उपयुक्त असं त्यांना एक हे मिळेल. जसं मी म्हटलं, की 1 जूनच्या सुमारास गुरु बदल होतो आहे. हं, खास करून मेष राशीच्या लोकांच्या पत्रिकांमध्ये मेच्या नंतर पूर्णपणे एक प्रकारची वेगळी अपॉर्च्युनिटी किंवा संधी उपलब्ध होईल. हं. आणि त्याच्यामध्ये स्थित्यंतर तुम्हाला म्हणजे 1 जूनच्या सुमारास आढळून येतील.
वा. आरोग्याच्या दृष्टीने म्हणाल तर मेष राशीच्या लोकांना खास करून उष्णतेचे त्रास, की ज्याला आपण हम्म, म्हणतो की पोटाचे त्रास हम्म, किंवा ब्लड प्रेशरचे त्रास, हम्म. यांचा निश्चितच त्यांना थोडीशी काळजी घ्यायची गरज आहे यावर्षी. निश्चितच. त्यामुळे येणारं वर्ष हे म्हणजे पॉझिटिव्ह बदल आणि काय म्हणतात त्याला सावधगिरी बाळगण्याचं वर्ष मेष कारण राशीच्या लोकांसाठी आहे. अग्नितत्वाचं वर्ष असणार आहे. हं. त्याच्यामुळे मेष राशीच्या लोकांनी आपल्या क्रोधावरती किंवा आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवण्याची गरज आहे. नाहीतर काय उष्णतेचे एक प्रकारचा परिणाम त्यांना जाणवल्याशिवाय राहणार नाहीये. हं, हं, हं. त्यामुळे संधी पण आहेत, पण त्यासोबत तितकंच सावध देखील राहायचंय मेष राशीच्या लोकांनी. येस. पुढची रास आहे वृषभ रास. रसिक प्रवृत्ती यांची असते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधणे आणि त्याच्यामध्ये एका वेगळ्या दृष्टीने त्याला बघणं, अशी एक नजर वृषभ राशीच्या लोकांची असते. तर त्यांच्या नजरेतनं हे वर्ष कसं असणार आहे? वृषभ रास ही शुक्राची रास आहे आणि आपण जसं म्हणतो पृथ्वी तत्वाची रास आहे. हं, तर यावर्षी जो बदल होणार आहे किंवा जे वर्ष बदलणार आहे, त्याच्यामध्ये भूगर्भामध्ये खास करून मोठ्या घटना घडणार आहेत. म्हणजे ज्याचा अर्थ की भूकंप प्रवण क्षेत्र निर्माण होतील हं, किंवा टेक्टॉनिक प्लेट्समध्ये किंवा सिस्मिक प्लेट्समध्ये मोठे-मोठे बदल तुम्हाला आढळून येतील आणि यावर्षी त्याचा तुम्हाला निश्चितच परिणाम जाणवणार आहे. हं, भावनात्मक संबंधांचा कारक ग्रह शुक्र आणि त्याची रास ही वृषभ रास आहे. हं, यावर्षी वृषभ राशीमध्ये हर्षल नावाचा एक मोठा असा एक प्रचंड एक तमोगुणी ग्रह आहे. त्याच्यामुळे नातेसंबंधांमध्ये खास करून ना सांभाळण्याची गरज आहे. कारण हं, की या हर्षलमुळे शुक्राच्या राशींना खास करून त्रास होतो, की हं, नातेसंबंध जुळतात पण ते ब्रेकअप किंवा मिसअंडरस्टँडिंग्स किंवा भांडणं याच्यामध्ये हे होऊ शकतात. हं, हं, म्हणून शुक्राच्या राशीच्या लोकांनी नियमितपणे यावर्षी जर का सूर्योपासना केली किंवा हं, सूर्याला जल चढवणं किंवा सूर्याची 12 नावं घेणं किंवा गायत्री मंत्राचा जाप जर केला, हं. तर त्यांना लाभ होऊ शकतो. नाहीतर शुक्राच्या राशींना खास करून हे उष्णतेचं वर्ष, हे नातेसंबंधांमध्ये बिघाड, पृथ्वीच्या दृष्टीने ज्याला आपण म्हणतो की भूकंप किंवा अग्निप्रपातांचं वर्ष राहणार आहे. निश्चितच. त्यामुळे यावर्षी आपल्या रिलेशनशिप्सला जपायचं असेल, तर आपल्यालाच सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे आणि खूप हीटअप नाही होऊ द्यायचं आहे कुठलाही संवाद जो आहे तो हीटअप नाही होऊ द्यायचा आहे. मग तुमचं रिलेशन टिकण्यामध्ये तुम्हाला मदत निश्चित बरोबर. होईल. तर असं असणार आहे वृषभ राशीसाठीचं येणारं 2026चं वर्ष. पुढची रास मिथुन रास. ही देखील एक अशी रास आहे की या राशीची लोकं फार बोलण्यामध्ये फार पटाईत असतात. समोरच्याला बोलून पटवण्यामध्ये ती फार लोकं पटाईत असतात. तर येणारं वर्ष त्यांच्यासाठी कसं असणार आहे? अर्थातच मिथुन रास ही कम्युनिकेशन स्किल्स किंवा आपल्या पत्रिकेप्रमाणे शरीरशास्त्राप्रमाणे कंठावरती काम करणारी रास आहे. हं, तर यावर्षी मिथुन राशीच्या लोकांच्यासाठी एक अतिशय चांगली गोष्ट अशी घडणार आहे, की कम्युनिकेशनच्या क्षेत्रात, सोशल मीडियाच्या क्षेत्रात किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी याच्यात प्रचंड वाढ होणार आहे. हं, म्हणजे आत्तापर्यंत ज्या गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या, अशा पद्धतीची साधनं उपलब्ध होणार आहेत हं, आणि अशा क्षेत्रामध्ये जी सोशल मीडियामध्ये काम करतात किंवा अशा क्षेत्रामध्ये की जे ज्याला म्हणतात न्यूज किंवा अशा क्षेत्रामध्ये काम करतात किंवा कम्युनिकेशन स्किल्समध्ये काम वक्तृत्वाच्या करतात किंवा क्षेत्रामध्ये. 2 पार्ट्यांना जवळ आणणं किंवा हं, कमिशन एजंट अशी काम करतात. त्यांच्यासाठी ही येणारी सुवर्ण संधी असणार आहे. हं, खूप मोठे-मोठे बदल होणार आहेत. नवीन इन्स्टिट्यूशन्स निर्माण होतील हं, आणि अशा लोकांना मोठं एक्सपोजर मिळणार आहे. हं, मिथुन राशीच्या लोकांना खास करून सूर्याचं हे जे वर्ष आहे, हे प्रसिद्धीच्या झोतात घेऊन जाणारं वर्ष असणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या घटना घडणार आहेत आणि स्थान बदलाच्या पण घटना यांच्या पत्रिकेमध्ये हं. एप्रिलच्या सुमारास घडण्याची शक्यता आहे. म्हणजे आत्ताचं कार्यक्षेत्र बदलून दुसऱ्या कार्यक्षेत्रात बदल किंवा आजकालच्या जमान्यात जे नवीन पुढे येत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हं, याच्यामध्ये हं, खूप मोठी वाढ होणार आहे. हं, हं, म्हणून मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारं वर्ष हे निश्चित चांगलं असणार आहे. हं. तर तसेही मिथुन राशीचे लोकं कम्युनिकेट करण्यामध्ये भावना लोकांपर्यंत पोहोचवण्यात पटाईत असतातच. तर येस. त्याचा यावर्षी त्यांना भरपूर फायदा हां, होणार आहे. आणखीन एक मिथुन राशीच्या लोकांच्यासाठी असं आहे, की 11 मार्च 2026 पर्यंत हं, मिथुन राशीमध्ये गुरु वक्री आहे. हं, म्हणजे मिथुन राशीच्या लोकांना 11 मार्च 2026 पर्यंत थोडा अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. हं, म्हणजे समोर संधी दिसते पण क्लिक होत नाहीये हं, किंवा व्यवहार घटत नाहीयेत किंवा अतिशय त्रासदायक घटना घडतायत. 11 मार्च 2026 नंतर जेव्हा गुरु बदल होईल किंवा गुरु मार्गी होईल, हं. त्याच्यानंतर मिथुन राशीच्या लोकांना छान एक प्रकारचा दिलासा मिळणार आहे. हां. तर 11 मार्च ही तारीख लक्षात ठेवा आणि त्या अनुषंगाने आपलं मार्गक्रमण सुरू ठेवा. धन्यवाद. पुढची रास आहे कर्क रास.
राजस व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो आणि काय म्हणतात सगळ्यांना सामावून घेण्याची प्रवृत्ती कर्क राशीच्या लोकांची असते. त्यांच्यासाठी कसं असणार आहे येणारं 2026चं वर्ष? हे पहा 2026 मध्ये कर्क राशीमध्ये साक्षात गुरु प्रवेश करतो आहे. हं. 1 जून 2026ला गुरु कर्क राशीत प्रवेश करतोय पुनर्वसू नक्षत्रामध्ये. हं, कर्क राशीत सर्वोच्च गुणधर्म देणारा जो ग्रह आहे तो आहे गुरु. हं, आणि गुरु महाराज साक्षात कर्क राशीत येत आहेत, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांना एक मार्गदर्शकपर किंवा एक अधिकार योग यावर्षी मिळणार आहे. हा नक्की आहे. त्यामुळे त्यांनी स्थित्यंतरासाठी तयार राहावं. मेच्या नंतर या पत्रिकेमध्ये गुरुच्या म्हणजे कर्क राशीच्या बदल घडणार आहेत हं, आणि जून नंतर एक नवीन कार्यक्षेत्र किंवा एखादी अशी भूमिका ते पार पडतील की जिथे एक मार्गदर्शक किंवा जे शैक्षणिक क्षेत्रात आहेत त्यांना उन्नती, पदोन्नती वगैरे मिळेल किंवा जी लोकं एक ज्याला आपण म्हणतो डायरेक्शनच्या क्षेत्रात आहेत त्यांना हं, प्रसिद्धी मिळण्याची शक्यता नाही, नक्की होणार आहे. कारण गुरु हा अत्यंत प्रभावी ग्रह आहे. म्हणजे 1 जून ते 31 ऑक्टोबर हं, पर्यंत हा पिरियड त्यांच्यासाठी बेस्ट पिरियड असणार आहे. हं, हं, हं. तर 1 जून ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान कर्क राशीच्या लोकांनी जर आपले काही महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्स असतील, तर त्याच्यासाठी त्या काळात ॲक्शन घेण्यासाठी तयार त्यांनी असलं पाहिजे. आणखीन एक थोडंसं सांगतो याच्यामध्ये, की कर्क राशीमध्ये जाणारा गुरु हा खास करून रक्तातली साखर वाढवणं किंवा हं, पोट आणि ओटीपोटाचे त्रास हं, किंवा शुगर डेव्हलप होणं या पद्धतीचे त्रास हे डेव्हलप होऊ शकतात. कारण गुरुचं प्राबल्य खूप वाढणार आहे. हं, हं, गुरु हा शरीरामध्ये आपण यकृत किंवा लिव्हरचं कार्य दर्शवतो हं, आणि त्याचमुळे लोकांनी साखरेचं प्रमाण सेवन कमी करायला पाहिजे. हं. खास करून कर्क राशीच्या लोकांनी, नाहीतर मधुमेहासारखे त्रास यावर्षी बळावणार आहेत. ओके. सो जी साखर आहे, जो गोडवा आहे तो बोलण्यात असू द्या, आपल्या स्वभावात असू द्या, खाण्यातला थोडासा कमी करा. वेल सेड. म्हणजे तुम्हाला 2026चं वर्ष हे छान सुरळीतपणे जाईल, असं म्हणायला हरकत नाही. पुढची रास आहे सिंह रास. सिंह जसा जंगलाचा राजा असतो, तसे हे मनाचे राजे असतात आणि किंग म्हणजे रॉयल पर्सनॅलिटी म्हणून आपण यांना ओळखतो आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आपल्या परिचितांमध्ये. तर 2026 सिंह राशीच्या लोकांसाठी कसं जाणार आहे? सिंह राशीच्या म्हणजे सूर्याच्याच राशीमध्ये अधिपती गुरु आपलं सूर्य याचाच हे वर्ष असणार आहे. त्याच्यामुळे या लोकांना अधिकार योग हा निश्चित प्राप्त होऊ शकतो. हं, सिंह राशीच्या लोकांना काळजी घ्यायची म्हणाल तर सूर्याचं प्राबल्य हे हं, पत्रिकेमध्ये कशावर असतं तर ते स्पायनल कॉर्ड आणि हृदयावर असतं. हं, त्याच्यामुळे यावर्षी शरीरशास्त्राप्रमाणे जर म्हणाल की ज्याचं प्रभुत्व असतं किंवा ज्याचं वर्ष असतं त्याचे परिणाम जास्त जाणवतात. हं. म्हणजे कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ किंवा हृदयाच्या विकारांमध्ये होणारी वाढ किंवा पाठीच्या कण्यांमध्ये मानदुखी किंवा पाठदुखी यांना खास करून जास्त यावर्षी तुम्हाला जाणवेल. कारण की त्या तत्वाचा प्रभाव वाढलेला असणार आहे. पण याचा दुसरा अर्थ असा आहे की तुम्हाला नेतृत्व गुण किंवा अतिशय नवीन नवीन संकल्पना तुम्ही राबवू शकता. हं, जसं जसं सूर्य हा मकर राशीतून म्हणजे 14 जानेवारी नंतर पुढे यायला सुरुवात होईल हं, तसं आणि उत्तरायणाकडे तो झुकायला सुरुवात करेल, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ होणार आहे. हं. आणि निश्चितच तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापासून एक नवीन संधी आणि अपॉर्च्युनिटी निर्माण होणार आहे. सिंह राशी ही खास करून नेतृत्व गुणांसाठी चांगली असते. हं, त्याच्यामुळे सिंह राशीच्या लोकांच्यासाठी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे बदल असणारे एक प्रकारचे फेब्रुवारीतच त्यांना ते जाणवायला सुरुवात होईल हं. आणि चांगले परिणाम त्यांना निश्चित जाणवतील. क्या बात है! त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे चांगले बदल होणार आहेत, त्यासाठी आतापासून तयारी करायला हरकत नाही आणि त्याबद्दल पॉझिटिव्ह राहायचं आणि विशेष म्हणजे जसं सरांनी सांगितलं, आरोग्याची काळजी आपल्याला थोडीशी घ्यायची आहे. त्यामुळे येणारं वर्ष सेट आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आत्तापासूनच प्लॅनिंग सुरू करू शकता. पुढची रास आहे कन्या रास आणि द्विस्वभावी या राशीला म्हटलं जातं आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 2026 मध्ये कन्या राशीसाठी काय लिहून ठेवलंय किंवा कसं त्यांचं वर्ष असणार आहे? नाही, नेहमीच कन्या राशी ही बुधाने बुध त्याचा स्वामी आहे. स्वामी आहे आणि कन्या राशीच्या लोकांच्यासाठी जी द्विस्वभावी रास आहे, त्यांना थोडेसे त्रास आहे ना, पोट आणि ओटीपोटाचे जाणवणार आहेत. हं, हे निश्चित आहे. कारण की त्यांचं आणि सूर्याचं कारकत्व हे प्रचंड वेगळं आहे. हं, त्याच्यामुळे सूर्याच्या प्रभावाने यावर्षी जे उष्णतेचे प्रकोप घडणार आहेत, तर पोट, ओटीपोट या भागामध्ये त्रास किंवा काही लोकांना गॅस्ट्रिक ट्रबल आणि किडनी स्टोनचे त्रास यावर्षी जास्त जाणवणार आहेत. कन्या राशी ही बँकिंग क्षेत्रामधल्या लोकांच्यासाठी चांगली आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील. म्हणजे आत्ता ज्या काही बँका आहेत त्यांचं मर्ज होणं किंवा एक मोठे आर्थिक एक प्रकारची वेगळ्या प्रकारची रचना निर्माण होणार आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये सूर्याचं जे कारकत्व आहे, टेक्नॉलॉजीचा प्रभाव जास्त राहून मूळ बँकिंग जे आहे म्हणजे आपण बँकेत जातो आणि व्यवहार करतो, हे कमी-कमी व्हायला तुम्हाला दिसून येतील आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्येच जास्त बँकिंग जाणवेल आणि विविध प्रकारच्या बँका न राहता
मर्जर हम्म. किंवा बऱ्याचशा बँका एकत्र Centralization. होतील यावर्षी, हे कन्या राशीच्या लोकांनी नक्की लक्षात ठेवायला पाहिजे. कन्या राशीच्या लोकांच्यासाठी बेस्ट पिरियड कधी असणार आहे, ज्यावेळेस या पत्रिकेमध्ये गुरु आणि कर्क राशीतला गुरु आणि बुध यांचे जेव्हा योग होतील, म्हणजे साधारणतः ऑगस्ट सप्टेंबरच्या सुमारास कन्या राशीच्या लोकांना नवीन संधी आणि अपॉर्च्युनिटी उपलब्ध होतील. हम्म. बँकिंग क्षेत्र आणि खास करून व्यवहार यासाठी हे वर्ष चांगलं राहणार आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने पोटाचे आजार, ओटी पोटाचे आजार आणि त्यात खास करून किडनी आणि पचनशक्तीचे आजार जास्त बळावणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे जर तुम्हाला तुमच्या सगळ्या पासबुक्स असतील, तुमचे एटीएम कार्ड्स असतील, तुमच्या नेट बँकिंगचे सगळे डिटेल्स जे काही असतील ना, ते सिक्युअरली एका ठिकाणी असले तर तुमचं बँकेचं काम अजून सोपं होईल आणि ॲट द सेम टाइम तब्येतीची काळजी घ्यायची आणि चांगलं खायचं प्यायचं, जेणेकरून पोटाचे विकार होणार नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की मेष ते कन्या राशीच्या लोकांना कळलं की आता आपलं पुढचं वर्ष कसं असणार आहे. पुढच्या राशी म्हणजे तुळा ते मीन यांच्यासाठी येणारं 2026चं वर्ष कसं असेल हे आपण जाणून घेणार आहोत येणाऱ्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत थोडीशी तुमची उत्सुकता ताणून ठेवणार आहोत आम्ही. कसं वाटलं तुम्हाला आजचा एपिसोड कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि तुमचे मित्र जे या राशींमध्ये आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. धन्यवाद.